तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते आणि त्यांचं नाव देखील संभाजीराजे होतं. जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संभाजीराजे या नावावरनं देखील खूप आत्ता कन्फ्युजन आहे. तर हे कन्फ्युजन म्हणजे कसलं, तर संभाजीराजे म्हणले की मग आजकालची लोक कन्फ्यूज होतात. अरे कुठला संभाजीराजे, कोणाबद्दल बोलतो, काय बोलतोय? तर थोडक्यात आपण जाणून घेऊयात की इतिहासामध्ये किती संभाजीराजे होऊन गेलेत. महाराज साहेब शहाजीराजे यांचे बंधू संभाजीराजे, त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, त्याच्यानंतर छत्रपती राजाराम राजे यांचे पुत्र संभाजीराजे आणि त्याच्यानंतर पाचवे संभाजी, ज्याच्याबद्दल आत्तापर्यंत कोणालाच जास्त माहिती नाहीये, ते म्हणजे करवीरचे दुसरे संभाजीराजे, ज्यांचा त्यांच्याच राजवाड्यामध्ये खून झाला होता. हे असे 5 संभाजीराजे आहेत. आज आपण बोलणार आहोत जिजाऊ साहेबांचे पुत्र संभाजीराजे यांच्याबद्दल. थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊयात. देवगिरीच्या किल्ल्यावरती निजामशाहाने दरबार भरवला होता. दरबार बोलल्यानंतर जे काही त्यांचे मस्तक असते, जे काही त्यांच्या मीटिंग असतात, त्या सगळ्या बरखास्त झाल्यानंतर सर्व सरदार आपापल्या घरी निघून जात होते आणि त्याच दरम्यान सरदार खंडागळे यांचा हत्ती बिथरला किंवा तो बिथरवण्यात आला. पण ते थांबवण्यासाठी बरेचसे सरदार लोक धावले, बरेचसे मराठी लोक धावले. त्याच्यामध्ये जिजाऊंचे बंधू दत्ताजीराजे जाधवराव आणि जिजाऊंचे दीर संभाजीराजे भोसले हे दोघं देखील होते. पण हत्तीला थांबवणं दूरच राहिलं आणि 2 सरदार मंडळींमध्ये तिकडेच भांडण लागली. 2 सरदार मंडळी म्हणजे कोण, तर दत्ताजीराजे जाधवराव आणि संभाजीराजे भोसले यांच्यामध्ये. आणि त्या चकमकीमध्ये, त्या युद्धामध्ये, त्या भांडणामध्ये दत्ताजीराजे जाधवराव हे संभाजीराजे भोसले यांच्याकडनं ठार झाले. आणि ही गोष्ट पुढे निघून गेलेल्या लखोजीराजे जाधवराव यांना समजली. रागारागाने लखोजीराजे जाधवराव पुन्हा मागे फिरले आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की आमच्या पुत्रास म्हणजे दत्ताजीराजास कोणी ठार केलं? उत्तर मिळालं, संभाजीराजे भोसले. त्याच्यानंतर त्वेषामध्ये लखोजीराजे जाधवरावांनी आपली तलवार उपसली आणि ते संभाजीराजांवरती वार करणार तेवढ्यात मध्ये आले शहाजीराजे भोसले. शहाजीराजांना वार बसला आणि शहाजीराजांना मूर्छा आली आणि शहाजीराजे जमिनीवरती कोसळले. आणि तेवढ्यात लखोजीराजे जाधवरावांनी वार केला संभाजीराजांवरती, ज्या वारामध्ये संभाजीराजे ठार झाले. त्यावेळेस अशी पद्धत होती की आपल्या चुलत्याच्या नावावरनं किंवा वडिलांच्या नावावरनं, आजोबांच्या नावावरनं तेव्हा नवीन येणाऱ्या मुलाचं किंवा जन्म ज्या नवीन मुलाचा झालेला आहे त्याचं नाव ठेवण्यात येत होतं. तर त्याच प्रकारे आपल्या दीराच्या नावावरनं जिजाऊ साहेबांनी आपल्या थोरल्या पुत्राचं नाव ठेवलं संभाजीराजे. जे संभाजीराजे जेव्हा लहान होते तेव्हा लहानपणापासून ते आपल्या वडिलांसोबत म्हणजेच शहाजीराजांसोबत सतत मोहिमांवरती असायचे, अगदी लहान वयापासून. मग त्याच्यामध्ये ते काय शिकले, तर युद्ध कसं असतं, युद्धनीती कशा आखल्या जातात, तलवार कशी चालवायची, घोडा कसा चालवायचा, विष कसं ओळखायचं, असे वेगवेगळ्या गोष्टी संभाजीराजांना शहाजीराजांकडनं समजत होते. आणि जेव्हा आदिलशहाने शहाजीराजांना जेव्हा हद्दपारीची सजा सुनावली त्यावेळेस देखील संभाजीराजे शहाजीराजांसोबत बंगळुरात राहिले. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना त्यावेळेस पुण्याला यावं लागलं होतं, पण संभाजीराजे जे आहेत ते आपल्या वडिलांसोबत म्हणजे शहाजीराजांसोबत तिथे राहिले होते. आता त्याच्यानंतर काळ येतो आदिलशहाचा पुन्हा एकदा शहाजी महाराजांवरती खफा होण्याचा. शहाजीराजांवरती आदिलशहाने फौज सोडली. शहाजीराजांना पकडण्यासाठी त्यांनी काय आयडिया केली, तर पुण्यामध्ये जिथे जिजाबाई साहेब आणि शिवाजीराजे, बाल शिवाजीराजे आहेत, त्यांच्यावरती फतेखानाला सोडलं आणि बंगळुरास ज्या ठिकाणी संभाजीराजे आहेत त्या ठिकाणी फराद खानाला सोडलं. ही दोन्ही पुत्रांना जेरीस आणा म्हणजे आपल्याला शहाजीला देखील आपल्याला वटणीवरती आणता येईल किंवा शहाजीराजांची पॉवर कमी करता येईल. परंतु ही जी चाल आहे ती काय पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही, कारण की दोन्ही ठिकाणी दोन्ही खानांचा दणदणून पराभव झालेला होता. पुण्यामध्ये फतेखानाचा पराभव झाला, बंगळुरामध्ये फराद खानाचा पराभव झाला. त्यावेळी संभाजीराजांचं वय काय खूप मोठं नव्हतं, म्हणजे अगदी लहान वयातच हे पुत्र, दोन्ही पुत्र जे होते ते अगदी पराक्रमी होते, अगदी आपल्या वडिलांसारखे म्हणजेच महाराज साहेब शहाजीराजे यांच्यासारखे. आणि आता येतो इतिहासातला सगळ्यात महत्वाचा टप्पा, ते म्हणजे कनकगिरीचं युद्ध, ज्या युद्धामध्ये दादा महाराज म्हणजेच संभाजीराजे यांचा मृत्यू झाला. अफजल खानाने जाणीवपूर्वक तिथे वेळेवरती मदत पुरवली नाही, त्याच्यामुळे संभाजीराजेंचा तिकडे मृत्यू झाला. ही गोष्ट सर्वश्रुत होती की अफजल खान हा भोसले कुळाचा द्वेष्टी आहे. तो महाराज शहाजीराजांना, संभाजीराजांना आणि बाल शिवाजीराजांना कायम पाण्यात पाहत आला होता. भोसले कुळावरती उठलेला हा खान होता आणि त्याच्यामुळे जिजाऊ साहेबांना देखील माहिती होतं की याने दगाबाजी करून आणि जाणीवपूर्वक मदत न करून आपल्या पुत्रास ठार केलेले आहे. आणि याच गोष्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी आण दिली की संभाजीराजांचं उसणं फेडायचं शिवबाराजे आणि या खानाला आपल्याला मागे जाऊन द्यायचं नाही. तर अफजल खानाने जाणीवपूर्वक आपल्या पुत्राला, थोरल्या पुत्राला संभाजीराजांना ज्या प्रकारे दगा करून मारले, शिवबाराजे आपल्याला सूड घ्यायचा आहे
हा खान जो आहे तो पुन्हा जिवंत माघारी जाता कामा नये हे शब्द कॉन्स्टंटली छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस देखील ऐकू येतो. हा होता महाराज साहेब शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ माँसाहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचा थोडक्यात इतिहास. आता या इतिहासाबद्दल तुम्हाला देखील अजून काही माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर आम्हाला ते देखील कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका.